हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणातील निश्चयक म्हणजे काय आणि निश्चयकाची किंमत कशी काढतात ते शिकणार आहोत. तर बघा, निश्चयक म्हणजे काय? निश्चयकाला इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट असं म्हणतात. DETERMINANT, डिटर्मिनंट. ठीक आहे. तर डिटर्मिनंट कसं असते बघा, निश्चयक अशा उभ्या दोन रेषा असतात आणि ह्या दोन रेषांमध्ये आडव्या ओळी आणि दोन उभ्या ओळी असतात. आडव्या ओळी म्हणजे असे A, B आणि आडव्या C आणि D अशा असंख्यांची मांडणी केलेली असते. ह्या आडव्या ओळीतल्यांना रो 1 म्हणायचं आणि हे दुसरी आहे आडवी ओळ, त्याला रो 2 म्हणायचं. आता हे जे उभे आहेत, या उभ्यामध्ये A आणि C याला स्तंभ म्हणायचं किंवा कॉलम 1 आणि हा दुसरा आहे त्याला कॉलम 2 असं म्हणायचं. आता याच्यामध्ये बघा, दोन आडव्या ओळी आहेत त्याला 2 आणि दोन उभे स्तंभ आहेत म्हणून 2. तर याची कोटी जी असते त्याची कोटी 2 असते. आपल्याला MCQ मध्ये विचारतात निश्चयकाची कोटी किती असते. जर त्याच्यामध्ये दोन उभ्या ओळी आणि दोन आडव्या ओळी असतील तर त्यांची कोटी किती असते? 2 असते. तर आपल्या ह्या निश्चयकाची कोटी किती आहे? 2 आहे. का 2 आहे? कारण याच्यामध्ये आडव्या 2 ओळी आहेत आणि उभ्या 2 ओळी आहेत. ठीक आहे, ओके. तर त्याला बघायची किंमत काढायची, त्याचं नाव द्यायचं असते अगोदर. नाव कसं देतात? त्याला कोणतंही A to Z इंग्रजी लिपीतलं कोणतेही कॅपिटल लेटर्स वापरून आपण त्याचं नाव देऊ शकतो. तर आता त्यांनी कॅपिटल A नाव दिलं या निश्चयकाला. तर याची आता किंमत काढायची. तर किंमत कशी काढतात बघा, या दोघांचा गुणाकार AD मायनस या दोघांचा गुणाकार CD. तर आता ही जी काही याची किंमत येईल ती म्हणजे या निश्चयकाची किंमत असते. आपण काही उदाहरणं घेऊन सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला निश्चयकाची किंमत कशी काढायची ते समजेल. ठीक आहे, तर बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा. क्वेश्चन, खालील निश्चयकाच्या किमती काढा. पहिला दिलाय निश्चयक बघा, A बरोबर 5, 3, 7, 9. बघा काय करायची, या दोघांचा गुणाकार करा 5 गुणिले 9 मायनस या दोघांचा गुणाकार करा 7 गुणिले 3. 5 ना 45 मायनस 7 त्रिक 21. तर 45 मधून 21 गेले बघा, 5 मधून 1 गेला तर 4 उरतंय, 4 मधून 2 गेले 2. तर या निश्चयकाची किंमत किती आली बाळ? 24. 2 नंबर पहा, N बरोबर -8 -3 2 -4. तर बघा सेम आहे, या दोघांचा गुणाकार करा -8 गुणिले -4 -2 गुणिले -3. दोन्ही संख्या ज्यावेळेस मायनस असतात त्यावेळेस त्यांचा गुणाकार जो असतो तो प्लस येत असतो. 8 चौक 32. आता या -8 आहे -4 येतं, त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह येणार 32. मायनस हे 2 गुणिले -3 बघा, 2 6 पण ते 3 मायनस असल्यामुळे -6. तर 32 हे मायनस मायनस प्लस 6, 32 आणि 6 किती होतात? 38. तर या निश्चयकाची या निश्चयकाची किंमत किती आली? 38 आली. ठीक आहे, आता तिसरं उदाहरण बघा, किती सोपं आहे बघा. आहे की लहान लेकरं पण करू शकतात, पहिली दुसरीची, एवढं सोपं आहे ना. आपण तर 10वीचे आहात, 10वीचे विद्यार्थी म्हणजे तुम्ही हुशार विद्यार्थी आहे की. 2 वर्गमुळात 3 9 आणि 2 3 वर्गमुळात 3. तर बघा भाऊ, या दोघांचा गुणाकार करा 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 मायनस या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 9. मग आता हे वर्गमुळातलं चिन्ह असलं म्हणजे आपल्याला भीती वाटते है ना, पण भियायचं आहे का इथं आपल्याला? भिवून जमणार नाही. ठीक आहे,
तर बघा हे 2 आणि या 3चा गुणाकार करा, बेत्रिक 6. बघा हे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणाकार किती येतो 3 है ना. बघा हे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 हे 9 कुणाचं वर्गमूळ आहे 3चं. म्हणून डायरेक्टली असं असलं वर्गमुळात सेम संख्या तर डायरेक्ट 3 लिहून टाकायचं. मायनस 9 दोन्ही किती 18. तर sin त्रिक 18 मायनस 18, 18 मधून 18 गेले 0 म्हणजे बी या निश्चयकाची किंमत किती आली 0. बघा किती सोपं आहे निश्चयक सोडवणं. आता आपण सराव संच 1.3 पाहू. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता बघा क्वेश्चन नंबर सराव संच आपल्याला काय घ्यायचा आहे 1.3. सराव संच 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो एक कृती दिल्यासारखा आहे. बघा सराव संच 1.3 सराव संच 1.3. तर बघा पहिला क्वेश्चन बघा असा दिलाय 3 2 4 5. तर 3 गुणिले डब्बा मायनस डब्बा गुणिले 4 बरोबर डब्बा मायनस 8 बरोबर डब्बा म्हणजे बॉक्स. बघा आता इथं 3 बघा आपल्याला काय करायचे 3 असं तिरकस गुणाकार करतो ना म्हणजे इथं 3 दिलंय तर गुणिले या बॉक्स मध्ये कोणती संख्या आहे 5 आहे. इथं 5 लिहा. हे मायनस आता इथं बघा 4 आहे या दोघांचा गुणाकार असतो ना असा तर इथं काय लिहा 2 गुणिले 4. आता 3 5 किती होते 15 मायनस 4 दोन्ही 8. 15 मधून 8 गेले किती होतात 7 म्हणजे तर 7 या निश्चयकाची किंमत काय आली 7 आली. किती सोपं आहे. असे प्रॉब्लेम परीक्षेमध्ये यावं आपल्याला आउट ऑफच मार्क पडतात. तर प्रॅक्टिस करा पडतील मार्क. क्वेश्चन नंबर 2 पहा. खालील निश्चयकांच्या किमती काढा. बघा पहिला आहे -1 7 2 4. ठीक आहे. बघा या दोघांचे आपण किमती घ्या तिरकस गुणाकार करा. -1 गुणिले 4 मायनस या दोघांचा गुणाकार. हे असं केलं काय असं केलं काही फरक पडत नसतं व्हॅल्यू सेम येत असते. -1 गुणिले 4 किती होतात -4 -2 गुणिले 7 7 दोन्ही 14 दोन्हीही मायनस आहेत ना तर बेरीज करायची बघा आणि साइन मायनस जायचं 14 आणि 4 18 म्हणजे या निश्चयकाची किंमत किती आली -18 आली. ठीक आहे. दुसरं बघा 5 3 -7 आणि 0. बघा या दोघांचा गुणाकार करा 5 गुणिले 0 मायनस या दोघांचा गुणाकार -7 गुणिले 3. 5 गुणिले 0 0. कोणत्याही संख्येला जर 0 न गुणलं तर गुणाकार काय येतो 0. किती छान आहे 0 संख्या. -7 गुणिले 3 7 त्रिक 21 पण 7 मायनस आहे म्हणून -21. 0 मायनस प्लस 21 0 आणि 21 किती होतात 21. म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला किंवा शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवलं तर ती संख्या तीच येते. नंबर 3 बघा आता हे 2 मोडू का हो. तर सोबत लिहून घ्यायचा नाहीतर व्हिडिओ पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं ना कारण मॅथमॅटिक्स लिहिल्याशिवाय समजत नाही. आपण जर प्रॉब्लेम लिहिले नाही तर उगाच बघत राहिलं मॅथ काही वाचवण्याचा विषय आहे का मॅथ आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. तर मॅथ सॉल्व्ह करत वही पेन घेऊन व्हिडिओ पाहायचं तर समजणार आहे. प्रत्येक स्टेप बघत चला. स्टेप समजले तर आपल्याला प्रॉब्लेम समजतील. 7/3 5/3 3/2 1/2 या दोघांचा गुणाकार 7/3 × 1/2 मायनस या दोघांचा गुणाकार 3/2 × 5/3. ज्यावेळेस अशा संख्या असतात त्यावेळेस आपण काय करतो
न्यूमरेटरचा अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार 7 गुणिले 1 7, 3 गुणिले 2 6, मायनस या दोघांचा गुणाकार 3 5 15, 3 2 6. छेद ज्यावेळेस सारखा असतो त्यावेळेस अंशाची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी. 7 मायनस 15, तर 15 मधून 7 गेल्यावर किती उरतात? 8 उरतात. पण 15 मोठं आहे तर साइन मायनस, तर -8/6. त्याला सिम्प्लिफाय करावं लागत असते, सोपं रूप द्यावं लागत असते. 2 8 आणि 2 6 हे -4/3. तर या निश्चयकाची किंमत किती आली बाळ? -4/3. तर अशा पद्धतीनं सराव संच 1.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड जे होते ते निश्चयकाच्या किमती काढायच्या होत्या. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू व्हेरी मच.